नमस्कार मंडळी, क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण नाग दिवे पूजन याबद्दल माहिती पाहणार आहोत। मार्गशीर्ष पंचमी या दिवसाला महाराष्ट्रात खास महत्त्व आहे। या दिवशी नागदिवे लावून नागदिवाळी साजरी करण्याची परंपरा महाराष्ट्रामध्ये आहे। काही भागात मार्गशीर्ष पंचमी ही विवाह पंचमी म्हणून साजरी केली जाते। महाराष्ट्रातील ही नागदिवाळी कशी साजरी करतात, या दिवसाचे महत्त्व काय ते आपण पाहूया। श्रावण पंचमी प्रमाणेच मार्गशीर्ष पंचमीलाही नागांची पूजा केल्याने आणि व्रत केल्याने फलप्राप्ती होते, सुख समृद्धी ऐश्वर्य प्राप्त होते। नागदिवाळीला नागदिवे पूजन केले जाते। काही ठिकाणी गव्हाच्या पिठाचे म्हणजेच कणकेचे तर काही ठिकाणी बाजरीच्या पिठाचे हे दिवे तयार केले जातात। आपापल्या परंपरेनुसार कोणी 1 तर कोणी 5 दिवे लावतात, तर काही ठिकाणी घरात जितके पुरुष मंडळी आहेत तितके दिवे लावण्याची पद्धत आहे। नागदिवे हे डमरूच्या आकाराचे बनवले जातात। या दिव्यांसह हरभऱ्याची, मेथीची भाजी, वांग्याचे भरीत, भात असा नैवेद्य अर्पण केला जातो। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी क्रिएटिव्ह कट्टा बाय माधुरी या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।